श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीच्या लोकांचं म्हातारपण कसं असतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांचं म्हातारपण असं असतं की कुंभ राशीची लोकं तरुणपणी जसे विचारवंत, कल्पक आणि स्वतंत्र असतात तसंच त्यांचं वार्धक्यही अगदी वेगळं आणि खास असतं. म्हातारपणी ते कसे वागतात, त्यांचं कुटुंबाशी, समाजाशी नातं कसं असतं आणि त्यांचं जीवन किती प्रेरणादायी ठरू शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या लोकांचं तरुणपण नेहमीच वेगळं, हटके आणि काहीसं गूढ स्वरूपाचं असतं. ही लोकं स्वभावानं खूप विचार करणारी, स्वप्नाळू आणि भविष्याबद्दल नेहमी सजग असतात. पण जसजसं वय वाढतं तसतसं त्यांच्या स्वभावात एक नवा गोडवा आणि शांतपणा दिसून येतो. तरुणपणी जास्त बोलणारे, हट्टी किंवा बंडखोर वाटणारे कुंभ राशीची लोकं म्हातारपणी मात्र विचारवंत, समजूतदार आणि संयमी बनतात. त्यांचं म्हातारपण म्हणजे अनुभवांची शिदोरी, विचारांचं भांडार आणि जीवनाचा खोलवर अर्थ समजलेला टप्पा असतो. म्हातारपणी ही लोकांना जोडून ठेवण्याची क्षमता ठेवतात. तरुणपणी ते गोंधळलेले असतात, पण म्हातारपणी आयुष्याचे अनेक चढउतार त्यांनी पार केलेले असतात. तेव्हाही लोक एक उत्तम मार्गदर्शक बनतात. आणि जेव्हाही लोक एक उत्तम मार्गदर्शक बनतात तेव्हा नात्यातील कटुता विसरून ते कुटुंबाला, मित्राला आणि समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतात. म्हातारपणी ही लोक एकदम शांत आणि समाधानी असतात. त्यांना पैशाची, वैभवाची फारशी काळजी नसते. ते मनःशांती हेच त्यांची खरी संपत्ती मानतात. लहानपणी ज्या गोष्टींसाठी ते झगडले, धडपडले त्या सर्वांचा खरा अर्थ त्यांना वृद्धापकाळात कळतो. म्हणून ते आपल्या मुलांना, नातवंडांना नेहमी सांगतात, सुख म्हणजे पैसा नाही, सुख म्हणजे मनाची शांती. कुंभ राशीच्या लोकांचं म्हातारपण एक वेगळ्या प्रकारे आध्यात्मिक रंगाने रंगलेलं असतं. या वयात त्यांना अध्यात्म, ध्यान, वाचन, शांतता या गोष्टी जास्त भावतात. एकटं बसून पुस्तक वाचणं, निसर्गात वेळ घालवणं, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं यामध्ये त्यांना प्रचंड आनंद मिळतो. म्हणून त्यांचं म्हातारपण आनंदाने भरलेलं असतं आणि कुंभ राशीची लोकांचं म्हातारपण अत्यंत सुखात जातं. श्री स्वामी समर्थ.